पण मंगरुळपीर तालुक्यातील तराळा या गावामध्ये श्री बाळकृष्ण भाऊ कराळे यांच्या शेतामध्ये आहोत. यांच्या शेतामध्ये नवीन संत्र्याची लागवड 28 मे 2025ला लागवड केलेली आहे आणि आज तारीख 9 म्हणजे 10 डिसेंबर आहे. म्हणजे जवळपास 6 महिन्याचा कालावधी याला झाला आहे. आणि लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ट्रेनिंग आणि प्रूनिंग हा एक मुद्दा महत्त्वाचा राहतो. तर ट्रेनिंग प्रूनिंग याचं करत असताना याची काय काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लागवड झाल्यानंतर जवळपास 6 महिने याला हातच लावायचा नाही. 6 महिन्यामध्ये काय होतं की ही कलम या हाईटची आपण आणली होती, तर ज्या ठिकाणी पांढऱ्या मुंग्या चाललेल्या असतात म्हणजे मॅच्युरिटी आलेली असते, तर त्या ठिकाणी ह्या फांद्या कशा लवकर आल्या अशा फांद्या फुटतात. अशा फांद्या जवळपास अर्धा इंच 1 इंच साधारण 6 इंचापर्यंत झाल्या की लगेच हा जो पोर्शन खाली आहे हा इथूनच आपण जर मारला तर या फांद्यांना ताकद पोचते. आणि आपला जो जवळपास तो क्राऊन आहे झाडाचा, तो बुंदा आहे, तो जमिनीपासून जवळपास 1-1.25-1.5 फुटाच्या दरम्यान आपल्याला तो क्राऊन तयार होतो आणि चारी बाजूला 4 फांद्या अशा वाढवायला सोपे जातात. तर याच्यामध्ये बघा आपण ह्या साधारण विचार जर केला तर ह्या 6-6.5 महिन्याचा कालावधी लागवडी झाल्यानंतर ह्या फांद्या पहा कशा आल्या. आणि यांनी लागवड ही वरंब्यावरती केली आहे. हा छोटा जरी वरंबा असेल तर जसं जसं झाडं मोठे होतील तसे हा वरंबा हे वाढवणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एकच महत्त्वाचं आहे या स्टेजला की हे जे झाडं आता ह्या ज्या फांद्याला याच्या हाईटला आपण इथून एक कट करायचं आहे. हे इथून एवढं कट केल्यानंतर याच्यामध्ये आता ह्या ज्या काही फांद्या आहेत याला कुठेही हात लावायचा नाही. ह्या फांद्या अशा वाढतील आणि मग आपल्याला जवळपास अजून 6 महिन्यानं याच्यामध्ये आपल्याला बिरवणी करून 4 बाजूला 4-5 फांद्या अशा ठेवून त्याला मेन ब्रँच बनवायची. अजून आता हे एक झाड बघू आपण दुसरं. याच्यामध्ये सुद्धा बघा ह्या फांद्या इथं आलेल्या आहेत. तर या फांद्याच्या हाईटला आपण इथून याला कट करायचं आहे. दुसरं आता आपल्याला अजून एक दुसरं झाड आहे. या झाडाला सुद्धा ज्या ठिकाणी मॅच्युरिटी आलेली होती कलमाला लावलेल्या, तर त्याच ठिकाणाहून ही नव्हती आलेली. आणि ही नव्हती आलेल्या वरतून आपण हा जो क्राऊन आहे हा म्हणजे डबल या कलम असल्यामुळं या ठिकाणी आपण असं कट करायचं. तर अशा पद्धतीने कट केलं आपण तर आपल्याला आज वाटतंय की याची हाईट कमी झाली, परंतु याची हाईट कमी न होता आपल्याला याच्यामध्ये जी खालून ज्या काही ब्रँच धरायला पाहिजेत हे आता सिंगल झाड आहे आणि नुकतीच ही नव्हती सुरू झाली, याला सुद्धा आपण या ठिकाणून मारायचं. तर अशा पद्धतीने आपण जर हे केलं तर 100% आपल्याला ही बाग चांगली तयार होईल. हे बघा आता ही लागवड तुम्हाला दिसते, या ठिकाणी सोलर लागलेलं आहे आणि यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी ही वरंब्यावरती लागवड संत्र्याची केली.